ॐ नमो भगवते वासुदेवाय. अनेक ऋषी व सूतमुनी यात झालेल्या दीर्घ सत्र ज्ञान यज्ञी विद्यावयो वृद्ध कुलपती शौनकांनी सुतांची स्तुती केली. श्रीमद भागवत हे परीक्षित राजा आणि शुकमुनींचा संवाद आहे आणि त्याची संहिता व्यासांनी रचली आहे. मागच्या भागात ऐकल्यानुसार शुकदेव महाराज म्हणजेच द्वापायन व्यासांचे पुत्र जेव्हा परीक्षित राजास भागवत कथा सांगत होते तेव्हा सूतमुनी तिथे उपस्थित होते. त्यांनी ऐकलेल्या कथेचे अध्ययन व श्रवण केले आणि त्यांच्या बुद्धीने जे ग्रहण झाले तेच ते आता शौनकादी ऋषींना सांगत आहेत. सूतमुनी व शौनकादी ऋषींचा हा संवाद चालू असताना शौनकादी ऋषींना पुष्कळ असे प्रश्न पडतात आणि तेच प्रश्न आता ते सूतमुनींना विचारत आहेत. आपल्या सर्व पुराण आणि ग्रंथांमध्ये आढळणारी ही गुरुशिष्य परंपरा आणि शिष्यांनी मनमोकळेपणाने परंतु नम्रतेने केवळ जिज्ञासेपोटी विचारलेल्या या प्रश्नांची परंपरा केवढी अद्भुत आहे ना. ज्ञान ग्रहण करण्याचा हा केवढा प्रभावी मार्ग आहे. असो तर शौनकादी मुनी सुतांना प्रश्न विचारतात. अहो वक्त्यातील श्रेष्ठ महोदय, भगवंताची कथा पुण्यमय. परीक्षितासी सांगत होते शुकमुनीवर्य, ती आम्हा सांगावी. ही कथा कुठे, केव्हा, कोणत्या प्रयोजनाने झाली हेही आम्हास सांगावे. कथा प्रसंग कोणत्या युगी, सांगितला कोणत्या जागी. संहिता निर्मिती कोणाच्या प्रेरणेनी, केली व्यासांनी कोणत्या हेतू. निर्वस्त्र असे शुकमुनी जेव्हा हस्तिनापुरातून वेडसर अशा आवेशात हिंडत होते तेव्हा लोकांनी त्यांना कसे ओळखले. व्यासपुत्र शुकमुनी अधिक निरासक्त पित्याहुनी, असती संपूर्ण वैरागी. भोगवृत्तीचा लेश नसे, हे आपणास उमगण्या. सांगतो एक घडलेली घटना, बोध घ्यावा श्रोते जना. या प्रसंगापासूनी शुक जात होते संन्यासास्तवना. व्यास येती मागे थांबविण्या त्यांना. तेव्हा रस्त्यातला सरोवरात तरुणी ललना, निर्वस्त्र स्नान करीती. नग्न शुकदेवांना पाहुनी, संकोचल्या नाही त्या तरुणी. परी व्यासांना वस्त्रासहित पाहुनी, त्या वस्त्रे नेसती लगबगीने. हे पाहुनी व्यास होती स्तिमित, त्या स्त्रियांना लागले याबद्दल विचारित. स्त्रिया व्यासमुनींना उत्तर देत ऐसे म्हणू लागले. स्त्री पुरुष ऐसा भेद आहे आपुल्या दृष्टीत. आपुल्या विरक्त पुत्राच्या शुद्ध दृष्टीत भेद मुळीच नाही. कुरुजांगल देशातील हस्तिनापुरातून वेडसर मुक्या मतिमंदा समान फिरत असतील शुकमुनी रस्त्यावरून. लोकांनी त्यांना कैसे ओळखले. शुकमुनी व पांडवपुत्र परीक्षित यांच्या प्रश्नोत्तररूपी संवादात निर्माण होई श्रीमद भागवत संहिता व्यासांनी रचली. क्षणभरही उसंत नसणाऱ्या शुकदेव महाराजांना परीक्षित राजास कथा सांगण्याचा वेळ कसा मिळाला. भिक्षा मागण्या जरी फिरती तरी क्षणभरही शुकमुनी न थांबती. जेवढे क्षण गाय दोहना लागती तेवढाच काळ ते थांबती. क्षणभरही उसंत नसे शुकमुनीला, कैसा वेळ त्यांनी काढला. दीर्घ भागवत कथा सांगण्याला सतत भ्रमण चालत असे. राजा परीक्षिताच्या जन्मकर्मांचे वर्णन आम्हास ऐकायचे आहे. अभिमन्यू पुत्र परीक्षित राजन, भगवंताचे श्रेष्ठ भक्तजन. त्यांच्या जन्मकर्माचे वर्णन सांगावे आम्हासी.
बलाढ्य असे साम्राज्य सोडून परीक्षित राजा उपोषणासाठी नदी किनारी का बसले? परीक्षित पांडव वंशाचे सम्राट असून साम्राज्य लक्ष्मीचा त्याग करून आमरण उपोषणाचे व्रत घेऊन गंगातटी का बैसले? वैभव त्यांचे कितीतरी, शत्रू धन अर्पोनी त्यांचे चरण धरी, राज्यासह प्राणत्यागाची इच्छा का करी? तारुण्य शिल्लक असताना जगताचे कल्याण समृद्धी उन्नती यास्तव आपुले आयुष्य वेचती, अन भगवंताचा आश्रय घेती परहितासाठी स्वार्थाविना. ऐसे निस्वार्थी राजा परीक्षित सर्व संग परित्याग करून का करीती उपोषण प्राणत्यागण्या? वेदवाणी सोडून आपण सर्व शास्त्रात असता निपुण, म्हणून सांगावे आम्हास आपण विचारलेले सर्व काही. या सर्व प्रश्नांची सूत मुनी काय उत्तरे देतात हे पुढील भागात पाहू. हरि ओम तत्सत.